तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी ची जी प्रथम सत्र परीक्षा होणार आहे. प्रथम सत्र परीक्षा 2024 मध्ये. तर त्याच्या दृष्टीनं गणित विषयाची एक प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे. सराव प्रश्नपत्रिका. तर ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची असेल. वेळ तुम्हाला 2 तास असेल. सराव प्रश्नपत्रिका आहे ही. म्हणजे ह्यासारख्या प्रश्नांची तयारी केली तुम्ही. म्हणजे हे प्रश्न आणि इतर आणखीन त्यासारख्या प्रश्नांची तयारी. तर परीक्षेमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी ह्यासारखे प्रश्न दिसतील. त्यामुळे या प्रश्नपत्रिकेचा उपयोग तुम्ही सराव प्रश्नपत्रिका म्हणून करा. यासारख्या इतर प्रश्नांची सुद्धा तयारी करा, जेणेकरून तुम्हाला प्रथम सत्र परीक्षेमध्ये त्याचा नक्की उपयोग होईल. ओके. आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण गणित विषयाबरोबरच इतर विषयाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सुद्धा आपण इथं चॅनलवर शेअर करणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द द्या. रिकाम्या जागा भरायच्या आहेत तिथं. विशाल कोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या. आता विशाल कोन त्रिकोण म्हणजे काय? त्याच्यातला एक कोन 90 अंशापेक्षा काय असतो? जास्त असतो. तर त्याचे जर तिन्ही लंब संपात बिंदू आपण काढले, असे इथला एक, इथला एक, आणि हा एक असा. तर तिन्ही जर लंब संपात बिंदू आपण काढले, तर तिन्ही लंब संपात बिंदू हे असे एका रेषेत येतात बाहेरच्या बाजूला. त्यामुळे कुठे असतात ते? त्रिकोणाच्या इथं उत्तर लिहितोय मी. विशाल कोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा कुठल्या भागात असतो? बाह्य भागात. म्हणजे बाहेरच्या भागात, बाहेरील बाजूस, बाह्य भागात असतो. त्यामुळे पहिल्याची रिकामी जागा काय येणार इथे? बाह्य भागात. आता ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए घन अधिक 3 ए वर्ग बी हे येणार रिकाम्या जागी. म्हणजे सूत्र काय असतं त्याचं? ऍक्च्युली ए घन अधिक 3 ए वर्ग बी, ए वर्ग बी अधिक 3 ए आहे तसं ठेवायचं, बी चा वर्ग करायचा आणि शेवटी बी चा घन. तर हे त्याचं सूत्र येतं. तर रिकाम्या जागी मग काय येणार इथे? 3 ए वर्ग बी हे त्याचं सूत्र येणार. आता शेकडा 73 किंवा तुम्हाला परीक्षेत असं देतील 73%. तर 73% कसं लिहिणार? तर आपण असं लिहिणार 73, ओके, जस्ट अ मिनिट, 73/100. ओके, 73 छेद किती येणार? 100. त्याच्यानंतर पुढे आहे, जर 15 गुणिले x बरोबर 150, तर x बरोबर किती? असं विचारलंय आपल्याला. तर यासाठी x बरोबर शोधायचं असेल तर 150 ला कितीने भागणार आपण? 15 ने. 15 एक्के 15, 15 इथं पण 15 एक्के 15 आणि वरचे शून्य, किंवा 15 आणि 10 150. त्यामुळे x बरोबर किती येणार? 10 येणार. आता हे सोडवल्यानंतर म्हणजे प्रत्येकाचा शेवटचा आहे, ज्या चौकोनाच्या सम्मुख कोणांची एक बाजू समांतर असेल, एकच जोडी समांतर असेल, म्हणजे असा चौकोन, समजा असा हा चौकोन आहे, असा. तर याच्यात ह्या दोन ज्या बाजू आहेत त्या समांतर नाही आहेत, पण ह्या दोन बाजू एकमेकाला काय आहेत? समांतर आहेत. आणि एकच बाजू फक्त समांतर असेल, एकच जोडी जर समान असेल, सॉरी, बाजूंची एकच जोडी जर काय असेल? समान असेल, तर त्याला काय म्हणायचं? समलंब चौकोन म्हणायचं. कुठल्या प्रकारचा चौकोन म्हणायचं? समलंब चौकोन. आता योग्य जोड्या जुळवायच्या. ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग. हे पहिल्याचं उत्तर येणार. दुसऱ्याचं उत्तर हे येणार, कारण का यम समानुपाती आहे n ला. आता यम हे काय करायचं? समानुपातीच्या ऐवजी बरोबर चिन्ह लिहायचं आणि समानुपातीचं चिन्ह काढलं की एखादा स्थिरांक घ्यायचा k आणि त्याला कितीनं गुणायचं? n. म्हणजे यम बरोबर k गुणिले n किंवा kn असंही चालेल. म्हणजे दुसऱ्याचं उत्तर हे येणार. ए चा वजा यम घात आहे, तर वजाचा अधिक कसा होणार? अंशातून कुठे यायला पाहिजे? तो छेदात. त्यामुळे तिसऱ्याचं ए हे उत्तर. त्याच्यानंतर अंतरकोन, अंतरकोणांच्या मापांची बेरीज. रेषा समांतर असतील तर अंतरकोणांच्या मापांची बेरीज किती येणार आहे? 180. आणि ह्या दोन्हींचा भागाकार केला तर किती येणार? 0.3125 हे येणार. म्हणजे अशा प्रकारे उत्तर याची काय करा? नोट करा. हे पहिल्याचं, दुसऱ्याचा ए येणार, तिसरा ऋणचा धन घातांक असा होणार, चौथ्याचा सी, आणि अंतरकोणांच्या मापांची बेरीज 180. तर ही त्याची अचूक उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. चलनाचे चिन्ह वापरून लिहा. ध्वनीची तरंग लांबी आणि वारंवारता यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे. तरंग लांबी कशाने दाखवली आहे? यल न दाखवली. ती व्यस्त प्रमाणात आहे. व्यस्त म्हणजे काय लिहायचं? एक छेद छेदात लिहायचं. वारंवारतेचं चिन्ह काय आहे? यफ. म्हणजे एक चलनाचं चिन्ह लिहायचं. व्यस्त चलन आहे, एक छेद यफ. व्यस्त असल्यामुळे छेदात लिहायचं. आता मोटारामध्ये भरलेले पेट्रोल आणि तिनं कापलेलं अंतर समचलन आहे. यल वापरलं पेट्रोलसाठी, यल. दुसऱ्याचं उत्तर हे पहिल्याचं झालं. दुसऱ्याचं हे यल समानुपाती डी. ओके, यल समानुपाती डी.
आता इथे अवयव पाडायचे आहेत. एक्स घन वजा 8y घन. तर एक्स घन कसं लिहिता येईल आपल्याला? एक्स कंसाचा घन आणि 8 कसं लिहिता येईल? 2y घन. बरोबर. मग एक्स घन ए घन वजा बी घनचं सूत्र काय येतं? ए घन वजा बी जस्ट म्हणजे ए घन वजा बी घन हे जर सूत्र लिहिलं आपण तर ते काय येतं? पहिल्या कंसामध्ये ए वजा बी म्हणजे इथं काय येणार? एक्स वजा 2y येणार याच्यात आणि परत पहिल्या एचा वर्ग. एचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग गेला. त्याच्यानंतर सूत्रात काय असतं? एचा वर्ग अधिक ए गुणिले बी अधिक बी चा वर्ग हे सूत्र आहे त्याचं. मग त्यानुसार इथं काय येणार? ए वजा बी म्हणजे एक्स वजा 2y. परत इथे ए आणि बी चा गुणाकार करायचा म्हणजे 2xy असं येणार ते इथं रिकाम्या जागी या. म्हणजे इथं मध्ये काय येणार? 2xy आणि 2चा वर्ग 4y वर्ग ते येणार तिथे. इथं रिकाम्या जागी काय येणार? 2xy हे त्याचं उत्तर आहे. आणि इथं 2y इथे 2xy. आता x ची किंमत काढायची. हा 85 अंशाचा कोण आहे. हा जर 85 अंशाचा कोण असेल तर त्याच्या बरोबर इथे जो आहे हा कितीचा कोण असेल? तर बघा हा बाह्य कोण आहे, हा सुद्धा बाह्य कोण आहे आणि बरोबर एकमेकांच्या असे तिरके आहेत. दोघेही बाहेरच्या बाजूला आणि एकमेकाला तिरके आहेत. त्यामुळे व्युत्क्रम कोण, बाह्य व्युत्क्रम कोण आणि रेषा समांतर असतील तर बाह्य व्युत्क्रम कोण काय असतात? समान. म्हणजे एक्स बरोबर किती येणार? 85 अंश. आता याचे अवयव पाडायचे आहेत. काही नाही म्हणजे सहगुणक 1 घ्यायचा 18 मधली संख्या किती आहे? 9. तर असे किती येणार? 6 त्रिक 18 अधिक 6 आणि हे त्याचे अवयव घेऊन इथं काय पाडा? त्याचे अवयव पाडा. समांतरभुज चौकोनाचे कोणतेही 2 गुणधर्म लिहायचे. कृती पूर्ण करा. यसला व्युत्क्रम कोणांच्या जोड्या लिहायच्यात. यसला कोण येणार? एक्स येणार. झेडला कोण येणार? आर येणार. व्युत्क्रम कोण? ओके. झेडला आर. हो सॉरी व्युत्क्रम कोण? बाह्य व्युत्क्रम कोण आहे? झेडला कोण येणार? क्यू. झेडला येणार क्यू. झेडला क्यू आल्यानंतर पी ला कोण येणार? वाय. वाय येणार. कोण वाय असेल? डब्ल्यू ला कोण येणार? आर. तर हे काय झालं? व्युत्क्रम कोणांचे जोड्या. त्याच्यानंतर दशांश अपूर्णांकात लिहायचा आहे. तर ऋण 5 ला 3 ने भागायचं. जिथं ऋण चिन्ह येणार आणि 5 ला 3 न भागा. तुम्हाला उत्तर मिळून जाईल त्याच. ओके. घनमूळ काढा. 512 कोणाचं येतं? 8 गुणिले 8 गुणिले 8. तर हे कोणाचं याचं घनमूळ किती येणार? 8 येणार. पुढील परिमेय संख्या संख्या रेषा काढायची आणि संख्या रेषेवर 0 ते 1 मध्ये 5चा अंतर घ्यायचं आणि मग त्या संख्या रेषेवर ह्या संख्या दाखवायच्या. एक रेषा यल काढायची, त्याला 4 सेमी अंतरावर एक समांतर रेषा काढायची. तुलना केली असता कुठली संख्या मोठी येणार? ऋण आणि धन मध्ये कुठली संख्या मोठी येणार? धन संख्या मोठी. आता समचलन आहे. समचलनामध्ये ही सारणी पूर्ण करायची. समचलनामध्ये काय असतं? गुणोत्तर समान असतं. म्हणजे 3/12 बरोबर इथं किती आहे? 20. समजा 20 म्हटलं वरती जो आहे त्याला एक्स माने. पहिल्यांदा एक्स माने मग तिरकस गुणाकार करा. 3 गुणिले 20 आणि 12 गुणिले एक्स. 3 एके 3 3 चोक 12 येणार. तर 4 गुणिलेचे भागिले होणार. 4 एके 4 4 पंचे 20 म्हणजे 5 येईल तिथं. एक्स बरोबर किती येणार? 5. अशा पद्धतीनं आता हे केल्यानंतर समांतरभुज चौकोन काढायचा आहे. त्याच्यामध्ये बीसी 7 सेंटीमीटर आहे. ए बी 3 सेंटीमीटर. तर पहिल्यांदा काय करा? बीसी काढा 7 सेंटीमीटरचा. ए बीसी बीसी आणि इथे कोण बी काढा 40 अंशाचा. कंपासमध्ये 3 सेंटीमीटरचा अंतर घ्या. कंस मारा 3 सेंटीमीटरचा आणि हा जोडून घ्या. तर तुम्हाला काय मिळेल? ए बी सी ते 40 अंश. अशा पद्धतीने त्याच्यानंतर एक्स व वाय या राशी व्यस्त चलनामध्ये आहेत. तर एक्स बरोबर 15 त्यावेळी वाय बरोबर 10 येते. एक्स 20 असताना वाय किती? समचल व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. स्थिरांक घ्या आणि त्यावरून किंमत काढा. आता इथं पायथागोरसचा प्रमेय वापरायची कृती आहे. इथंही एक आहे, इथंही एक येणार. एकचा वर्ग एकच येणार. 1 आणि 1 किती येणार? 2 आणि वर्गमूळ घेतल्यावर वर्गमुळा 2. तर अशी कृती पूर्ण करायची. आयताचा कर्ण दिलाय, एक बाजू दिली तर दुसरी बाजू काढायची पायथागोरसचा प्रमेय वापरून. कारण आयताचे कर्ण परस्परात ओके. तर इथे आयताचा कर्ण दिलाय, त्याची एक बाजू 24. तर पायथागोरस वापरायचं. असं आयतामध्ये हा आयत आहे, त्याचा हा कर्ण 24 दिलाय.
सॉरी कर्ण किती दिलाय 26. तर एक बाजू त्याची 24 आहे. इथं पायथागोरस वापरून ही बाजू काढा. ओके. परत ह्याचा शेकडा सूट काढायचे, त्यासाठी ही कृती पूर्ण करायची. त्याच्यामध्ये बघा छापील किंमत आहे 360, विक्री किंमत 306, म्हणजे 54 रुपये सूट दिली वजाबाकी केल्यावर. तर सूट वस्तूची छापील किंमत 100 रुपये, तेव्हा एक्स मानू, म्हणजे 54 आणि मग छापील किंमत इथे टाका 360. तर एक्स 100 साठी एक्स मांडलाय, छेद 100, तिरकस गुणाकार केला इथे 360 ने तुम्ही भागणार, म्हणजे असं येणार आहे 54 गुणिले 100 भागिले 360. तर शून्याला शून्य जाईल, 9 सत्तर 54, 9 चौक 36, बरोबर. 60 गुणिले 4, सॉरी 60 60, 60ला 4 ने भागलं किती येणार 15. 15% सूट मिळाली, शेकडा 15 ही सूट मिळाली. त्याच्यानंतर प्रश्न 5 हा सगळे मोठे प्रश्न आहेत. या दिलेल्या मापांवरून काय काढायचं आहे, चौकोन एल एल पाहिजे होते, याच्यात LMNO हा काढायचा चौकोन. त्याच्यानंतर पुढे हे उदाहरण सोडवायचं आहे 6.4 या सराव संचामधलं आहे. त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवतो, त्याचं पहिलंच उदाहरण आहे 6.4 मधलं. त्याचा व्हिडिओ बघून घ्या 6.4चा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. ओके. तिसरं, आकृतीत रेषा PQ याच्यावरनं दिलेल्या मापावरून एक्स व वाय ची मापं, म्हणजे दिलेल्या याच्यावरून एक्स व वाय ची मापं काढायचे, त्यासाठी ही कृती पूर्ण करायची. ए बरोबर 40 अंश, कारण हे कसले आहेत संगत कोण, हा 40 तर इथला ए पण काय होणार 40, दोघं संगत कोण आहेत. एक्स अधिक ए रेषीय जोडीतील कोण किती येणार बेरीज 180, इथल्या चौकटीतले हा 180, तर हा अधिक इकडे येऊन वजा होईल, तर हे किती येईल, कोण एक्स बरोबर 140. आता बी 70 अंश येणार का, कारण इथला कोण जर 70 असेल तर बी पण किती येणार 70 येणार. ओके. इथं किंमत ठेवा 70. आंतरकोणांच्या मापांची बेरीज 180, 70 इकडे अधिकचं वजा होईल, 180 मधून 70 गेले 110, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला उत्तर मिळून जाईल 140 आणि 110. तर इथं तुमची 8वीची 50 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे ती पूर्ण होते. इतर सुद्धा विषयांचे जे व्हिडिओ आहेत, प्रश्नपत्रिका आहेत, ते आपण ऑलरेडी बनवलेले आहेत. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, थँक्यू.